शहरातल्या बाजारपेठेजवळच चिनूचे घर होते. अगदी रहदारीच्या रस्त्यावर. घराच्या खिडकीतून रस्त्यावरची रहदारी, बाजारपेठेतील दुकाने, फेरीवाले, ऑफिसला जाणाऱ्या मंडळीची धांदल अगदी सहज अनुभवत, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत चिनू लहानपणापासून खिडकीत बसलेली असायची. फक्त झोपेल तेवढाच काळ काय ती त्या खिडकीपासून दूर असायची. रोज भाजीची गाडी घेऊन येणाऱ्या रामबाबू बरोबर खिडकीतूनच गप्पा मारायची. काय रामबाबू, आज काय काय भाजी आणली? इतकी महाग का बरं? आज उशीर कसा झाला? दूधवाला भैया दुधाचे कॅन सायकललाच ठेवत वरच्या मजल्यावरच्या खिडकीत बसलेल्या चिनूला म्हणायचा, बिटिया जरा ध्यान दो, बाजू में दूध डाल के आता हूँ. तसेच पेपरवाल्याने देखील, भाजीपालावाला रामबाबू, दूधवाला किसन चाचा, पेपरवाला बजरंग भैया सगळे तिच्याशी गप्पा मारून पुढे जायचे. वरच्या मजल्यावर खिडकीत बसून ही पण त्यांच्याशी गप्पा मारायची. कधी त्यांची मस्करी करायची. चिनू मोठी होत होती, पण खिडकी काही सुटत नव्हती. त्याच रस्त्याने वर्षानुवर्षे ये-जा करणारे इतरही लोक तिला ओळखू लागले होते. कधी तिच्याकडे बघून स्मित हास्य देखील करत. चिनू राहत असलेल्या समोरच्याच इमारतीत एक नवीन कुटुंब राहायला आलं होतं. कुटुंबात साधारण चिनूच्याच वयाचा किंवा थोडा मोठा मुलगा पण होता. चिनूच्या खिडकीतून चालत असलेल्या रोजच्या गप्पा तो देखील ऐकू लागला आणि नकळत रोज चिनूचे निरीक्षण करू लागला. मोठे टपोरे डोळे, गोरपान रंग, कुरळे केस आणि तिची ती बडबड तो तिच्यात हरवून जाऊ लागला. तो सकाळी ऑफिसला जाताना चिनू खिडकीतच असायची आणि आल्यावर देखील ती खिडकीतच असायची. घरी आल्यावर तो त्याच्या खिडकीतून तिला निरखत असायचा. त्याला ती आवडू लागली होती याची चिनूला कल्पना नव्हती. पण एक दिवस असाच तो समोरच्या खिडकीतून तिला न्याहाळत असताना चिनूची नजर सावळ्या रंगाच्या चेहऱ्यावर, खुरटी दाढी, उगवलेला तरतरीत नाक असा तो स्मार्ट दिसणारा दोघांची नजरानजर झाली. त्यांच्या अशा रोखून बघण्याने नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या चिनूला लाजल्यासारखे झाले आणि तिला हळूहळू कळले, हा रोजच असे न्याहाळतोय आपल्याला. चिनूला ते नकळत आवडायला लागले होते. काही काळाने दोघे एकमेकांकडे बघून स्मित हास्य करू लागले. मग दोघांच्या या खिडकीतून त्या खिडकीतूनांनी गप्पा होऊ लागल्या. चिनूने त्याला नाव विचारले. खुनीने नाव सांगता येईना त्याला. मग त्याने एक युक्ती लढवली. रबरी चेंडूला एक काप दिला. त्यामध्ये एक चिठ्ठी अडकवली. चिठ्ठीत नाव लिहून पाठवले. सुमित मग इकडूनही चेंडूतून चिठ्ठी गेली. मी चिनू चेंडूमधील चिठ्ठ्यांच्या फेकाफेकीत गप्पा रंगू लागल्या. एकमेकांच्या आवडीनिवडी दोघांना कळल्या. अगदी सारख्याच होत्या. दोघांचे विचारही सारखेच होते. कधी तो खिडकीत आला नाही तर चिनू कासावीस होऊ लागली होती. अलीकडे रामबाबू, किसन चाचा, बजरंग भैया पेक्षा तिची नजर सुमितला शोधत असायची. सुमितचीही अवस्था वेगळी नव्हती. तिला बघितल्याशिवाय दिवस सुरू व्हायचा नाही त्याचा. एक दिवस सुमितने तिला चिठ्ठी लिहिली. मला तुला बाहेर भेटायचे. किती दिवस असं लांबून बोलणार आपण? पलीकडून चिठ्ठी आली. मी नाही भेटू शकत. सुमितने विचारले, का? मला उत्तर हवंय. मी खूप गुंतलोय तुझ्यात. तुला भेटून मला तुला काही सांगायचंय. चिठ्ठी चिनूने वाचली. तिच्या डोळ्यात पाणी तरळले. तिने काहीच उत्तर पाठवलं नाही. त्या दिवसापासून चिनूची खिडकी बंदच झाली. बरेच दिवस गेले. सुमित खूप अस्वस्थ झाला होता. तिला आवडलं नाही का? पण मी खूप प्रेम करायला लागलो तिच्यावर. नाही, राहू शकणार नाही आता तिच्याशिवाय. काय कमी आहे माझ्यात? विचारतोच तिला. बेचैन झालेला सुमित घरातून निघतो. समोरच्या इमारतीत शिरतो. तिच्या मजल्यावर पोहोचतो. तिच्या घरची बेल वाजवतो. दार तिची आई उघडते. तो सांगतो, मी चिनूला भेटायला आलो. आई चिनूला हाक मारते. आतल्या खोलीतून
चिनू येते, व्हीलचेअरवर बसलेली, आणि त्याला उलगडा झाला ती खिडकी बंद होण्याचा. ती त्याला विचारते, का आलास? मी तुझ्या प्रेमाला पात्र नाही, निघून जा इथून. मला माफ कर, इथेच थांबूया आपण, कळलं तुला? म्हणून ही खिडकी मी बंद केली कायमची. आता नाही उघडणार ती पुन्हा. त्यावर तो उत्तरतो, पण माझ्या हृदयाची खिडकी कायमची उघडली तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. तिला अश्रू अनावर होतात. तो तिच्या चेअरजवळ गुडघे टेकून बसतो. तिचे हात हातात घेऊन म्हणतो, माझं प्रेम इतकं कमकुवत नाही. अजूनही माझं प्रेम तेवढंच आहे. तुझ्या शरीराशी निगडीत तर मुळीच नाही. तू जशी आहेस तशी मला आवडतेस. चल, पहिल्यांदा ती खिडकी उघड. ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर जरूर करा.